10 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला. त्याने आजही आपल्याला आठवणीत ठेवले. आपल्याही मनाच्या कोपऱ्यात त्याच्याविषयी एक विशिष्ट जागा होतीच की, पण आपण कधी बोलून दाखवलं नाही. एकदा त्याने मला चिठ्ठी लिहून विचारलं होतं, पण मला उत्तर देणं जमलं नाही. त्याने परत कधी फिरून विचारलं पण नाही. आज इतक्या वर्षांनी त्याच्यासमोर जायचं म्हणजे धाकधूक वाढली आहे. किती वर्षांनंतर भेटणार आहे तिला आज. 10वीचा रिझल्ट घ्यायला आलो होतो, तो शेवटचा दिवस होता. त्यानंतर पुन्हा कधीच भेटली नाही. शिक्षणासाठी 2 वर्ष ती तिच्या मामाकडे आमच्या बाजूच्या गावात गेली होती. 10वी नंतर ती पुण्यात निघून गेली. 11वी 12वीत असताना तिचं लग्न झालं. इतकीच काय ती माहिती मिळाली. बघतच बसणार आहेस का आता? बसूया? हो, बस ना. ही जागा आठवत असेल ना तुला? आठवते. इथेच तू मला चिठ्ठी दिली होतीस ना? हो, ज्याचं उत्तर तू आजपर्यंत मला दिलं नाहीस. तू परत मला विचारलंच कधी? शाळेच्या बॅचचा ग्रुप तयार झाला नसता तर आपल्याला भेटताच आलं नसतं ना? हो ना. तरवी फार करामती. त्याने कुठून कुठून नंबर काढले आणि ग्रुप तयार केला. पण बरंच झालं. त्यामुळे आपले नंबर तरी शेअर झाले. त्यामुळेच आपलं बोलणं झालं आणि भेटणं सुद्धा. हो ना. किती सुंदर होते ना ते दिवस. हो, खूप सुंदर दिवस होते ते. शाळेचे दिवस आणि आत्ताचे दिवस तुलना केली तरी काळजात चर्र होतं. खूप मोठी खंत वाटते. हे दिवस परत पुन्हा कधीच येणार नाहीत. ते दिवस म्हणजे आठवणींचा ठेवाच, नाही का? हो ना. बरं, संसार कसा सुरू आहे तुझा? संसार होता, आता नाही. होता म्हणजे? घटस्फोट झालाय माझा. काय? घटस्फोट? मला कसं माहित नाही? 2 वर्ष झाले. खूप चांगल्या घरी दिलं होतं मला. श्रीमंत घर होतं. मुलगा IT कंपनीत कामाला होता. 20 लाख रुपये पॅकेज होतं त्याचं. पण नंतर त्याला माझ्यापेक्षा सुंदर दिसणारी मुलगी आवडायला लागली. त्याच्याच कंपनीत होती. आणि नंतर तर मी घरी असताना देखील तो तिला घरी घेऊन यायला लागला. त्या घरातल्या कचऱ्याची आणि माझी किंमत सारखीच झाली होती. म्हणून मग मी स्वतःच ठरवलं वेगळं व्हायचं. आता मला तो मुलगाही नको आणि त्याची पोटगी पण नको. सॉरी. अरे, तू कशाला सॉरी बोलतोयस? जे झालं ते चांगलंच झालं. ज्या नात्याचा मला फक्त त्रासच होत होता, त्यातून मी मोकळे तरी झाले. आणि तुझं काय सुरू आहे? बँकेत आहे म्हणालास ना?
लग्न वगैरे केलं की नाही? नाही, लग्न नाही केलं, पण वगैरे वगैरे केले. आगाऊ कुठला. हो, शाळेत असताना आगाऊ नव्हतो, आता झालं. तेव्हा आगाऊ असतो तर परत परत विचारलं असतं तुला, माझ्याशी लवशिप करशील का? तू पण ना. बर, पुढे काय करायचं ठरवलेस? राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं म्हणतो, म्हणजे निदान नोकरी तरी करता येईल. आणि लग्न? लग्नाचा काही विचारच करत नाहीये मी. एखादा चांगला मुलगा भेटला तर लग्न करायला काय हरकत आहे? बघू, आणि आधी तुझं पहिलं तरी लग्न कर, माझं दुसऱ्या लग्नाचं नंतर बघू. वय किती वाढलंय बघ. तू बघ ना माझ्यासाठी एखादी चांगली मुलगी. मी? बर. किती दिवस आहे इकडे अजून मामाकडे? 4-8 दिवस तरी असेल. बर, मग पुन्हा भेटायचं का आपण? मी नक्की प्रयत्न करेल. मी तुझ्यासाठी एखादा मुलगा पाहिला तर चालेल का लग्नाला? ठीक आहे, पण चांगला बघा. पहिल्या वेळेस फसले मी, आता दुसऱ्यांदा नाही फसायचं. ठीक आहे, चल येते मी आता. घरच्यांना काही कल्पना न देता आले. निघूयात, मी सोडतो तुला इथे. चल. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया ही. येड्या गप. आज कोणीतरी पहिल्या प्रेमाला भेटायला गेलो होतो वाटतं. यायला रवी, तुला सगळ्याच खबरी बऱ्या असतात रे. मी ग्रुपचा ऍडमिन आहे बाबा. आता ग्रुपमध्ये जे जास्त बोलती नाही ना, ती लोक प्रायव्हेट मध्ये बोलत असतात. काय बोलली ती? काहीच नाही बोलली. मी ठरवलंय तिच्यासोबत लग्न करायचं. तू काही येडा झाला का रे? तिचं तर पहिलं लग्न झालंय ना. होतं 2 वर्षापूर्वी, घटस्फोट झालाय तिचा आता. मग तू काय असल्या बाईशी लग्न करणार आहे? ए बाई काय म्हणतो रे? मुलगी म्हण. लग्न झालेलं बाईच म्हणावं लागतं ना. तू जेव्हा तिला भेटायला गेलता ना, तेव्हाच मला वाटलं होतं तू तसलं काहीतरी करून येशील, पण तू काहीतरी वेगळंच करून आलाय. आणि हे लग्न विघ्न, तू काही येडा झालाय का रे? रवी, अरे तूच समजून घेत नाही. घरचे कधी समजून घेणार आहेत मला? नाहीच घेणार. हे बघ, मी ठरवलंय काही झालं तरी स्नेहासोबत लग्न करायचं. ती माझं पहिलं प्रेम आहे, आणि माणूस मरेपर्यंत पहिल्या प्रेमाला विसरत नाही. नशिबानं मला एक संधी दिली दुसरी. आता मला ही संधी आणि स्नेहाला नाही गमवायचं. आयुष्यात आपल्यासोबत येतं तरी काय रे? आपल्याला एवढं तुटपुंज का आयुष्य मिळाले, पण त्या आयुष्यात आपण आपल्या प्रेमळ व्यक्तीसोबत, आपल्या माणसासोबत वेळ घालवायला नको का? भावा, तू जर मनापासून ठरवले ना, मी तुझ्या सोबत आहे. पण हा, मार खायची वेळ जर आली ना, तुझ्या बापाचा आधी मी मार खाईल, मग तू खायचा. चालते, चल. सगळं नीट बोल बर का? हा. नुसती दारू ढोसा तुम्ही, घरातली कामं काही करू नका. अरे आतमध्ये तर महाभारत चालू आहे. म्हणून अरे त्यांचं रोजच आहे.
त्याच्या पैशावरच उड्या मारा तुम्ही. घरातली कामं काही करू नका. ए आता तू लागली का मला काम सांगायला? हा अल पोराच्या जेव्हा उड्या मारल्या म्हणून काय झालं? माझंच पोरग आहे ना ते. हा आणि मी कामं नाही सांगणार तर कोण कामं सांगणार तुम्हाला? हा कोण सांगणार म्हणजे? तू ग बसत जा बर का. काय तू काय मोठी बॅलिस्टर लागून गेली का? लागली मला सांगायला. नाना तुमची भांडणं करून झाली असतील तर मी बोलू का तुमच्यासोबत जरा? बोला. आता तुम्ही ज्ञान बाजाळा आम्हाला. मी लग्न करायचा विचार करत होतो. अरे मग 4 वर्ष झालं तुला हेच सांगतोय ना मी. आता कळलं का तुला? अहो नाना तसं नाही. अहो मुलगी कोण आहे, काय आहे, कशी आहे ते तरी विचारा ना. अरे पोरगीच आणणार आहे ना का आणणार आहे तिसरं कोणी? आता तुमच्या पुढे आम्ही काय बोलणार आहे? भया अर्ध्या गौऱ्या मसनात गेला तरी काय बोलायचं ते कळ नाही आला. हा टप माझ्या मरणोच टप तू. पण मी असं नाही जायचो. तुला आधी तरस देईन चांगला आणि मग जाईन मी. हा काय म्हणत होता पोरीचं तू? पोरगी तशी चांगली आहे आणि ती आमच्या बरोबरच शाळेला होती. बर मग? काय नाही, तिचं हे दुसरं लग्न आहे. म्हणजे याच्या आधी तिचं एक लग्न झालंय, तिचा घटस्फोट झालाय. अरे थोबाड फोडीन तुझं. असली पोरगी आणतोय माझ्या पोराला. चल पाहिलं नाही घेतून बाहेर चल. नाना माझं प्रेम आहे तिच्यावर. अरे प्रेम बीम घाल चुलीत. परत असलं काय बोलला ना फाजिलो आणि इसरून जाईन मी का माझं पोरग वयात आले म्हणून. तुम्ही पण लक्षात ठेवा, लग्न करीन तर त्याच मुलीशी करीन, नाहीतर आयुष्यभर असाच राहीन. योगेश माणसानं शाण्यासारखं बोलावं आणि वागावं. कोणासोबत शहाण्यासारखं वागायचं आणि बोलायचं? हा अरे 24 तास तुमची भांडणं चालू असतात लहान लेकरासारखी. अरे नवरा बायको आहे आम्ही. आमच्यात भांडणं होतच राहणार ना. म्हणून कमरचं काढून डोक्याला नाही गुंडाळत आम्ही. हे आपल्या समाजात चालणार नाही, सांगून ठेवतो तुला. समाजाचा प्रश्न येतोच कुठं नाना? मग कसला प्रश्न येतोय? अरे आपल्या 7 पिढ्यात कुणी असलं कुठं केलं नाही. आणि भावकी अख्ख्या गावात आपली भावकी पसरली. जरा भावकीत बघ कुणी असलं येडं चाळ केल्यात का? नाना माझं खरंच त्या मुलीवर प्रेम आहे. माणूस म्हणून खूप चांगली मुलगी होती आणि दुसरं लग्न असलं म्हणून काय फरक पडतो? फरक पडतो. 4 चौघात जेव्हा मान खाली जाते ना तेव्हा फरक पडतो. ज्या गोष्टी अभिमानानं सांगायच्या तिथं मान खाली घालायची काय गरज आहे? हे बघ तू जास्त बोलू नको बरं का. आता सांगितलं तेवढं कर. मग तुम्ही पण लक्षात ठेवा, लग्न करीन तर त्याच मुलीशी करीन. चल रव्या. हे पोरग मी सांगितलेलं कधीच ऐकत नाही. अरे माझंच आहे काय? पोरग एकपट नाही दुप्पट. बसा बोकांडी माझ्या. रव्या स्नेहाला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि तिला सांग भेटायला बोलवलंय. ती लग्नाला तयार आहे का? पण माहीत नाही, तिच्या बोलण्यातून जाणवत होतं पण ती बोलली नाही काही. अरे मग तेव्हाच विचारायचं ना तिला. आधी माझ्या घरच्यांचा मार्ग मोकळं होणं महत्त्वाचं होतं. त्यांची परमिशन मिळाली नाही. आता माझा मार्ग मोकळा झालाय. बरं गाडी घरीच आहे ना? हा चल. योगेश ती नाही म्हणाली तर? ती नाही म्हणाली तर मी समजून जाईन की नशिबाने मला परत हुलकावणी दिली म्हणून. आली बघ. रवी काय झालं? इतक्या घाईघाईत बोलवलंस? मी नाही बोलवलं, योगेशचं काम होतं त्यांनी बोलवलं. योगेश बोल ना, काय झालं? स्नेहा तुला माहिती आहे तू मला खूप आवडतेस. लहानपणापासून मी तुझ्यावर प्रेम करतोय. माझ्याशी लग्न करशील का? योगेश हे कसं काय पॉसिबल आहे? का पॉसिबल नाही आहे स्नेहा?
तुझ्याच घरी काय, कुणाच्याही घरी पहिलं लग्न झालेली मुलगी नाही चालत. माहिती आहे मला. मला तुझं उत्तर हवंय. तुझं माझ्यावर प्रेम आहे का? प्रेम तर आहेच योगेश, पण पण बिन काहीच बोलू नकोस. या लग्नाचा त्रासच होईल. प्रेमात त्रास सहन करावा लागतो स्नेहा. तुला कसं समजावू? मला काहीच समजून घ्यायचं नाहीये. मी सांगितलं ना, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. आता नशिबानं मला परत एक संधी दिली. ही संधी मला नाही गमवायची. काही झालं तरी मला तुझ्यासोबतच लग्न करायचं. म्हणून माझ्यासोबत लग्न कर प्लीज. बरं, तुमचं झालंय असेल तर मुहूर्त कधीचा काढायचा? काढू उद्याचा. काय? हो, तू तुझ्या घरच्यांना विचार. आपण उद्याच लग्न करू. रवी, तू साथ दिली म्हणून आमचं लग्न होऊ शकलं. इथवर साथ दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आहे मित्रा. ठीक आहे बाबा. बरं चल, आता मी पळतो, कारण तुमच्या घरच्या महाभारतात आहे ना मला सहभाग नाही घ्यायचा. तुमचा शकुनी नाना जर आला ना, माझा तर जीवच घेईल. बर, थँक्यू. अरे बस का बाबा, एवढ्यातच कुठं आभार मानतो. अरे माझी तुला खूप गरज लागणार आहे, कळलं का? बेस्ट ऑफ लक. येस. ये आई, पाया आशीर्वाद दे. तुझ्या बापाला माहितीये का, कळाला तर तांडव करील तो. घरातून बाहेरच काढतील ना, दुसरं काय करणार आहेत ते. मला नाही माहित, पण तू सगळ्याची तयारी केलीस वाटतं. तसं काय नाही आई. योग्या, हे योग्या, केलं ना तोंड काळ? घालवली ना अख्ख्या गावात माझी आबरू. नाना, आबरू घालवायला काय कोणाची चोरी नाही केली. तोंड वर करून बोलू नको हरामखोर. लक्ष्मीच्या पावलांनी नवीन सून दारात आली. चांगलं बोलता येत नसल तर शिव्या तरी घालू नका. ही या घरची सून होऊ शकत नाही. अरे जी एकाची झाली नाही ती दुसऱ्याची काय होणारी? अरे तुझा संसार बी वाऱ्यावर उधळून निघून जाईन ती. नाना, नीट बोलायचं. बापाशी नीट बोल हरामखोर. आता ना तुम्ही तमाशा करू नका इथं. आता त्यांनी आणली ना करून. आणली म्हणून ती काय सून नाही झाली या घरची. मग काय तिला घराच्या बाहेर काढता का? सांगन लोकांना मी, माझ्या पोरानं बाई ठेवली म्हणून, पण हिला सून म्हणून घरात घेणार नाही मी. ना आई, चांगला तमाशा केलात तुम्ही. एक लेख हवी होती तुम्हाला. निदान दारात आलेल्या लक्ष्मीचा अपमान तरी केला नसता. ठेवलेली बाई वाटते तुम्हाला ही. तू आधी तिला घरात घेऊन जा बरं. चल स्नेहा. बस. उगीच हट्ट धरला, ऐकलं नाही माझं. पोरखेड नाहीये हा. तिकडे घरच्यांना मी रात्रभर कन्व्हिन्स करत होते. त्यांच्या हातापाया पडले. शेवटी ते मला बोलले, तू मेलीस आमच्यासाठी. आणि इकडे
हे असं ग्रामीण भागात अशी लग्न नाही चालत. शहरातलं वेगळं असतं. किती प्रेम असलं ना तरी अशा लग्नाचा हट्टच करू नये. मेल्याहून मेल्यासारखं झालंय मला. सॉरी. विरोध होईल मला माहित होतं, पण नाना एवढ्या खालच्या थराला जाऊन बोलतील याची कल्पना सुद्धा नव्हती. ठेवलेली बाई आहे मी. नानांचं मनावर नको घेऊ. मग कुणाचं मनावर घ्यायचं? सासऱ्यात जर असं बोलायला लागला तर बाहेरची लोक काय काय बोलतील याचा विचार करूनच थर कापायला लागलाय माझा. तिकडे 4 वर्ष सहनच केलं आणि आता इकडे. तिकडची तुलना इकडे करू नकोस. मी सांगितलं ना, 2 दिवस धीरानं घे, सगळं ठीक होईल. नानांचा राग फक्त 2 दिवसाचा आहे आणि शांत उभं राहतं. रडू नकोस. चुकी तर नाही केली ना? माझ्या प्रेमावर विश्वास नाही तुझा? तसं नाही हो. मग कसं आहे? मी सांगतोय, 2 दिवस धीरानं घे, सगळं ठीक होईल. आणि समाजाचा काय विचार करायचा आहे? तुझा हा नवरा तुला आयुष्यभर आणि मरेपर्यंत साथ देणार. जगाचा विचार करून तू माझ्यावर अविश्वास दाखवते असं वाटायला लागले मला. सॉरी. सॉरी. हे बघ, चांगल्या गोष्टी करण्यासाठी नेहमी वेळ लागतो. आपण संयमानं घेतलं पाहिजे. मागाशी नाना खूप खालच्या थराला जाऊन बोलत होते. सगळं कळत होतं मला, पण मी त्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं असतं तर बाप लेकाचं नातं कायमचं संपलं असतं. नातं कायमचं संपण्यापेक्षा आपण संयमानं घेतलेलं काय वाईट आहे? शांत. असं काय बघताय? विचार करतोय आज बँकेत काय कारण देऊन सुट्टी घेऊ. अजिबात नाही. हा काम महत्वाचं आहे ना. काम महत्वाचं आहे, पण बायको पण महत्वाची आहे ना. सोडा सोडा बरं. आंघोळ पण नाही केली तुम्ही. पारुशी कुठली? आंघोळ करून येऊ? मी सगळ्यांसाठी चहा टाकते. आणि नाश्त्याला काय बनवू? शेवयाची खीर. जा. ठीक आहे. टॉवेल.
अहो मी बनवते चहा, तुम्ही बसा ना, नाश्ता पण करते सगळ्यांसाठी. आई मी करते ना चहा. राहू दे, मध्ये मध्ये करू नकोस, मी करते सगळं, तू जाऊन बस तिकडं. आई मी या घरची सून आहे. मी या घराला आपलंसं नाही केलं तर हे घर मला आपलंसं कसं करणार? हे घर तुला कधीच आपलं करणार नाही. तुला लाज कशी वाटली नाही ग चांगल्या घराचं वाटोळ करायला? एकाचा संसार उधळून आलीस दुसऱ्याचा संसार उधळायला. किती दिवस असं बोलणार आहात मला? जोवर तू या घरात आहेस ना तोवर. ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना मी निघून जावं म्हणून आजच निघून जाते. काय झालं? कसली बॅग आवडतेस? हा, काय विचारतोय मी? हा, काय विचारतोय मी? मी हे घर सोडून जात आहे. का? घरात परत कोणी काय बोललं का तुला? बोल ना, काय झालं? बोलशील का आता? काय झालं? या घरात तुम्हीच राहिले होते माझ्यावर ओरडायचे. घ्या, तुम्ही पण ओरडून घ्या, वाईट साईड बोलून घ्या. सॉरी, जरा आवाज चढला माझा. 2-3 वेळा विचारतोय काय झालं, सांग ना. आई आणि नाना मला या घरातली सून कधीच मानणार नाही. त्यांच्यासाठी मी फक्त ठेवलेली बाई आहे. आणि ज्या घरात मान सन्मान नाही तिथे मी राहू शकत नाही. मी चालले घर सोडून. स्नेहा, मी तुला रात्री समजावून सांगितलं ना, त्यांना तुला स्वीकारायला थोडा वेळ लागेल. किती वेळ? ते ज्या पद्धतीने माझ्याशी बोलतात ते मला सहनच होत नाही. किती काळ सहन करायचं? मी बोलतो त्यांच्याशी. ए, चहा आण पटकन. हे घ्या. काय तमाशा लावलाय घरात? हा, घरातल्या सगळ्या जाणत्या माणसांनी जाणत्यासारखं वागायचं नाही असंच ठरवलंय का मुद्दाम? तमाशा तू चालवलाय सकाळ सकाळ. काय झालंय ते नीट सांग. स्नेहाला कोण काय बोललं? मी बोलले. ती या घरची सून नाही तर तिने किचनमध्ये यायचं काही काम नाही. अगं आई, किती दिवस चालणार आहे हे सगळं? जोपर्यंत ती या घरात आहे ना तोपर्यंत. बर, तुम्हा दोघांना आमचा त्रास होतोय ना? आम्ही पण एक निर्णय घेतलाय. आम्ही हे घर सोडून कायमचं निघून जातो, म्हणजे तुम्हाला आमचा त्रासच नको. योगेश, असं काय बोलतोयस तू? बस झालाय. ही वरवरची खोटी काळजी मला दाखवू नकोस. तुला जर खरंच माझी काळजी असती ना तर तू स्नेहासोबत असं वागलीच नसतीस. तू स्नेहाला बोलून तिला दुखवत नाही, मला दुखवतेस. अगं, कधी काळी तू सुद्धा एक नवी नवरी बनून या घरात आली होतीस. तुझा असा अपमान केला असता तर तुला असं चाललं असतं का? आई म्हणते ती तुला. एक आई आपल्या मुलीशी असं वागते का? तू वागली असती तुझ्या मुलीसोबत असं?
एका स्त्रीनं एका स्त्रीचा मान राखला पाहिजे. नाना, तुम्ही बापाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या म्हणजे बाप नाही होता येत. त्यासाठी बापाचं मन असावं लागतं. लोकांचे बाप बघा, सुनांना किती जीव लावतात ते. नाहीतर तुम्ही उमऱ्यात आलेल्या लक्ष्मीला वाईट साईट शब्दात बोलून तिचा अपमान केला. धन्य आहे तुमच्या 7 पिढ्या. मला ना बाप म्हणायची लाज वाटते मला आता. अहो ऐका ना, तो खरंच घर सोडून निघून जाईल हो. एकदा त्याने ठरवलं ना की तो करूनच दाखवतो. थांबवा ना त्याला. मी त्याला बोललेलोच नाही. मी त्या पोरीला बोललेलोय. आणि त्याला एवढी हौस असेल ना घर सोडून जायची, जा म्हणाव. ऐकलं? या घरात आपल्याला आता एक क्षणही राहायचं नाही. चल. योगेश, नको ना रे जाऊ. चल. योगेश. घ्या वहिनी, हे बघा, इथं तुम्ही आरामात राहू शकता. आता आईला बाला मी तसं सांगून ठेवले. ते तर मला म्हणतो ते गावातलं घर दे. आता म्हटलं तुमचं नवीन लग्न झाले, थोडी तुम्हाला प्रायव्हसी पण पाहिजे. पण घर तसं जुनाट आहे, पण तसं जमू शकतो तुम्हाला. अहो, चांगलं आहे घर उलट. मला तर खूप आवडलं. पण आता योग्याला असं राहायची सवय नाहीये, कारण तो लाडाने वाढलाय आणि एकुलता एक आहे. आता सवय करून घ्यावी लागेल. बरं चला, मी गावात जाऊन थोडा किराणा घेऊन येतो आणि शेतातून थोडा भाजीपाला पण आणतो. बर थांब, हे थोडे पैसे घेऊन जा. हाय का? राहू दे ते पैसे. आता तू बँकेत कामाला आहे म्हटल्यावर मित्रासमोर पैशाचा माल दाखवणार का? बरं चला, येतो मी. तोपर्यंत तुम्ही घराची साफसफाई करून घ्या. बर. अहो, आपल्याला गॅस सिलेंडर घ्यावा लागेल. इथे नाही ना, आणि मला तर चुलीवर स्वयंपाकच करता येत नाही. थोडी भांडी पण घ्यावी लागतील. आणि हां, त्याच्या आधी ना फ्रीज घ्या. बाकी सगळं नंतर घेता येईल. बाकी अजून अहो, हां, काय झालं? एवढे उदास का आहात? काय नाही, नानांचा स्वभाव जरा धांदरट आहे. त्यांचा मूड झाला की ते बाहेर जातात आणि घरी यायचा लवकर पत्ताच नसतो त्यांचा. कधी कधी दारू पिऊन येतात आणि मग आईला शिवेगाळ करतात. त्याच गोष्टीची काळजी वाटते मला. घर सोडून यावं लागलं म्हणून वाईट वाटतंय ना? माझ्यामुळे तुम्हाला घरच्यांपासून लांब राहावं लागते. नाही, तुझ्यामुळे असं नाही, पण नाना जरा हलक्या कानाचे आहेत. गावात काय ऐकलं की तेच घेऊन येतात आणि घरी गिरवत बसतात. आपण लग्नच केलं नसतं तर सगळेच सुखात राहिले असते. आई, मी करते ना चहा. राहू दे, मध्ये मध्ये करू नकोस. तू स्नेहाला बोलून तिला दुखवत नाही, मला दुखवतेस.
अगं कधी काळी तू सुद्धा एक नवी नवरी बनून या घरात आली होतीस. तुझा असा अपमान केला असता तर तुला असं चाललं असतं का? आई म्हणते ती तुला. एक आई आपल्या मुलीशी असं वागते का? तू वागली असती तुझ्या मुलीसोबत असं? एका स्त्रीचा मान राखला पाहिजे. ए अगं झाला का नाही चहा? चहा बनवती का मटण शिजाय टाकली? हे घ्या. आणि तुला नाही आणलं माझी नाही इच्छा. का? पोराची आठवण येते काय? गुणाचं असताना तर आली असती आठवण. कोण कुठली पोरगी आणली दारात आणि गेला आई बापाला सोडून. माझे संस्कारच कमी पडले. ज्याला आपली आणि परकी माणसं कळत नाही, ज्याला कुणाचं ऐकावं आणि कसं वागावं हे सुद्धा कळत नाही. तू त्याला बोलती का मला बोलती? कशी झाली भाजी? किती खारट केलंय. एवढं मीठ घालतात का? अहो कुठं मीठ जास्त आहे? बरोबर तर झालंय. म्हणजे मी खोटं बोलतोय का? हा? माझंच नशीब फुटकंय. उगाच नाही माझा पहिला संसार फसला आणि आता दुसरा. चुकलं माझं. खरं तर आई बापापासून वेगळं राहणं झेपतच नाहीये मला. सारखे तेच विचार डोक्यात येतात. आई वडील जरी माझं पहिलं कर्तव्य असले तरी तू सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस स्नेहा. माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या एका शब्दावर तू घरच्यांच्या विरोधात जाऊन इथवर आलीस. या जगात कुठलीच मुलगी कोणासाठी एवढं करत नाही. मी पुन्हा परत असं कधीच वागणार नाही. तुम्ही ताकद आहात माझी. तुमच्यावर माझं जग अवलंबून आहे हो. या असल्या घराला स्वर्ग बनवून बघत होते मी तुमच्या जीवावर. थोडे दिवस जाऊ द्या ना. आपण आई आणि नानांना पण तयार करू. योगेश. नाना नाना काय करतो इकडे? घरी नाही यायचं का तुला? ज्या घरात माझ्या बायकोला मान सन्मान नाही त्या घरात मला पाऊल ठेवायची सुद्धा इच्छा नाही नाना.
आईला माफ नाही करणार पोरी? आई, नको रडू नकोस. लक्ष्मीच्या डोळ्यात अश्रू चांगले नाही दिसत. खरंय तुझं पोरी, चुकलं बघ आमचं. या बापाला माफ कर. नाना, पोरगी मानताय ना मला, मग पोरी समोर हात जोडणार? बर, आता झालं तेवढं लय झालं. चला आपण सगळे घरी जाऊ आता. आम्हाला पण घरीच यायचंय नाना. अहो किती काय झालं तरी शेवटी तुम्ही आमचे आई बापच. तुमच्याशिवाय कसं करमल नाना? बस नाना. अगं आपलं घर तरी बघ, तोडकं मोडकं आमचं. चला या. लग्न पहिलं असो किंवा दुसरं, शेवटी जोडीदार कसा आहे हे महत्वाचं. एक वेळ प्रेमात संसार चांगला होऊ शकत नाही, पण संसारात प्रेम असलं की नवरा बायकोचं नातं शेवटपर्यंत टिकू शकतं. बरोबर ना?